मैत्री ही केवळ आठवणींमध्ये नाही, तर ती समाजासाठी जगते. काही नाती अशी असतात जी केवळ रक्ताच्या नात्याने बांधलेली नसतात, पण आत्म्याच्या ऋणानं जोडलेली असतात. काही मैत्री अशी असते जी काळाच्या कसोटीवर उतरते. काही नाती अशी असतात जी फक्त आठवणीत नाही, तर समाजासाठी जिवंत राहतात. मैत्री ही केवळ एका वयापुरती मर्यादित नसते, तर ती आयुष्यभर आपलं स्वरूप बदलत राहते. कधी ती आठवणींमध्ये गुंतते, कधी प्रेम आणि सहवासाच्या रूपात फुलते, तर कधी ती समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेत बदलते. हुपरी पंचक्रोशीतील 94 ग्रुप हे याचं जिवंत उदाहरण आहे. 1994 साली 10वी टेक्निकल उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हा गट केवळ बालपणीचा मित्रपरिवार राहिला नाही, तर सामाजिक कार्यासाठी एकत्र येऊन संपूर्ण समाजाचा आधारस्तंभ बनला. 1994 साली सुरू झालेली ही एक शालेय गोष्ट. हा वर्ग केवळ अभ्यासात हुशार नव्हता, तर खेळ, दंगामस्ती आणि समाजकार्याच्या पहिल्या पायऱ्याही त्याच वर्गात घडल्या. हे विद्यार्थी शिक्षकांचे लाडके होते. शाळेतील प्रत्येक स्पर्धेत अग्रेसर होते. शालेय जीवनानंतर सर्वांनी आपापल्या क्षेत्रात मोठ्या यशस्वी वाटचालीला सुरुवात केली. कोणी शासकीय सेवेत, कोणी उद्योगात, कोणी वैद्यकीय क्षेत्रात, तर कोणी शिक्षणात मोठं योगदान देऊ लागलं. मात्र या साऱ्यांमध्ये एक गोष्ट समान राहिली, ती म्हणजे परस्परांप्रती असलेला स्नेहभाव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ. सर्वजण आपापल्या क्षेत्रात व्यस्त असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. दिनांक 3 जानेवारी 2012 रोजी या गटातील एक अत्यंत हुशार आणि मनमिळावू मित्र आदिनाथ विजयकुमार पाटील यांचा कागल MIDC परिसरात अपघात झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान रक्त मिळालं नाही आणि अतिरक्तस्रावानं त्यांनी प्राण गमावले. या घटनेनं साऱ्या मित्रांना एक मोठा धक्का दिला. या घटनेमुळं रक्तदानाचं महत्त्व त्यांना उमगलं आणि त्यांनी आदिनाथ यांच्या स्मरणार्थ काहीतरी मोठं करण्याचा निर्धार केला. याच वेळी रक्तदान चळवळ ही कल्पना जन्माला आली. 2012 मध्ये 72 बाटल्या रक्त संकलनाने सुरू झालेला प्रवास आज 1042 बाटल्यांपर्यंत पोहोचलाय. 94 ग्रुपने समाजातील 6000हून अधिक रुग्णांना मोफत रक्त पुरवून जीवनदान दिलं आहे. तरुणांबरोबरच महिलांचा देखील या चळवळीत मोठा सहभाग वाढत चाललाय. या उपक्रमामुळे रक्तदात्यांची एक जीवाभावाचं नातं तयार झालंय. आपले मित्र फक्त इथंच थांबले नाहीत, तर त्यांनी या समाजासाठी इतर क्षेत्रातही बहुमोल योगदान दिलंय. दुष्काळाच्या संकटात होरपळणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली आहे. त्यातीलच 2 विद्यार्थी आज परदेशात शिक्षण घेत आहेत. मे 2018 मध्ये 94 ग्रुपच्या सदस्यांनी हुपरीमधील संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केली. 2019 मध्ये आलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रात अन्न, कपडे, सॅनिटरी पॅड, चादरी, औषधं आणि पशुखाद्य यांचं वाटप केलं. 2019-20 मध्ये कोरोना साथीच्या काळात 94 ग्रुपने हुपरीसह 5 गावातील रस्ते, वसाहती, प्रत्येक घराचा परिसर, शासकीय संस्था सॅनिटाईज केल्या. घराघरात ॲर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधाचं मोफत वाटप केलं. पोलीस आणि प्रशासनाला चेकपॉइंटवर मदत केली. या सर्वांचं मनोबल आणि धैर्य वाढवायचं काम यांनी केलं आहे. याचबरोबर आपला ऐतिहासिक वारसा जपत गडकिल्ले संवर्धनासाठी वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्ग आणि इतिहास जपण्याचाही प्रयत्न करतायत. तसेच बाबा आमटेंच्या आनंद आश्रमात गरजूंसाठी कपडे आणि खाद्यपदार्थ वाटप हा उपक्रम वेळोवेळी सुरू असतोच. आपले देशप्रेम आणि देशाभिमान उन्नत राखण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबवून हुपरी शहरातील आणि पंचक्रोशीतील प्रत्येक घरावर तिरंगा पोहोचवण्याचा आणखी एक स्तुत्य उपक्रम आपल्या मित्रांनी केलाय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रचार रॅली काढली आणि तरुणांना तसेच नवोदित मतदारांना मतदानाचे आवाहन केले. 2025च्या हुपरी महोत्सवात आपल्या 94 ग्रुपने विशेष सहभाग घेत शहरातील सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्याचा निर्धार केला आणि तो पूर्णत्वास सुद्धा नेला. 94 ग्रुपची वाटचाल केवळ मैत्रीपुरती सीमित राहिली नाही,
तर आज ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. कोणताही राजकीय अथवा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता सामाजिक उत्तरदायित्व जपत हुपरी पंचक्रोशीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. हा प्रवास म्हणजे मैत्रीचं सामर्थ्य आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी याचं उत्तम उदाहरण आहे. 94 ग्रुप हा केवळ मित्रांचा समूह नाहीये, तर तो समाजसेवेची चळवळ आहे. एका मित्राच्या दुर्दैवी घटनेतून सुरू झालेला प्रवास आज एक व्यापक स्वरूप घेत आहे. निरपेक्ष, निस्वार्थीपणे समाजासाठी झटणारा, कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन कार्य करणारा हा समूह हुपरी पंचक्रोशीला अभिमान वाटावा असाच आहे. मैत्रीचं रूपांतर समाजकार्याच्या पवित्र बंधनात झालं आहे आणि हा प्रवास अविरत चालूच राहणार आहे. रक्तदान हे जीवनदान आहे, ही शिकवण 94 ग्रुपने समाजाला दिली आहे आणि या चळवळीने हजारो लोकांना नवीन जीवन मिळवून दिलंय. 94 ग्रुपची ही ज्योत अखंड तेवत राहील. मदतीचा हा वसा पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल. मैत्रीच्या नात्यातून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होत राहील, कारण हे केवळ संघटन नाही, ही आहे एका बदलाची सुरुवात. हा आहे आपला 94 ग्रुप हुपरी, आपल्या पंचक्रोशीचा अभिमान आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे.